मित्रांनो, 3 एप्रिल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन. सन 1680 मध्ये याच दिवशी त्यांचा देहांत झाला होता. शिवरायांचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी इतिहास संशोधकांत बरेच मतभेद आहेत. काही जण त्यांच्या मृत्यूला नैसर्गिक मृत्यू संबोधतात, तर काही जण दरबारी मंत्र्यांच्या षडयंत्राचा भाग मानतात. शिवरायांचा मृत्यू आजाराने झाल्याचे सभासद बखर, 91 कलमी बखर, मोगलांचे दरबारी लेखक, ब्रिटिश व पोर्तुगीज नोंदी इत्यादी समकालीन साधनांमध्ये नोंदविले आहे. सर जदुनाथ सरकारसारखे आधुनिक इतिहास संशोधकही हेच मतप्रमाण मानतात. त्यांच्या मते त्या काळात कोणत्याही राजाच्या मृत्यूला विष दिल्याची अफवा पसरणे सामान्य होते. शिवाजीच्या मृत्यूबाबतही असेच आहे, पण त्या संदर्भात कोणताही अस्सल पुरावा उपलब्ध नाही. सन 1811 नंतर लिहिल्या गेलेल्या चिटणीस बखरीत शिवरायांच्या मृत्यूसंदर्भात परस्पर विरोधी नोंद आढळते. शिवरायांच्या चरित्रात चिटणीस त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता असे सांगतो, तर संभाजी महाराजांच्या चरित्रात शिवरायांच्या मृत्यूचा आरोप सोयराबाईंवर लावतो. अशा परस्पर विरोधी नोंदींमुळे चिटणीस बखर कमी विश्वसनीय मानल्या जाते. चिटणीस बखरीची विश्वसनीयता कमी असण्याचे दुसरे कारण म्हणजे ती बखर शिवरायांच्या मृत्यूनंतर जवळपास 130 वर्षांनी लिहिल्या गेली आहे आणि तिच्यातील मजकूर लोकमान्यता आणि अफवा यावर आधारित असल्याचे मानले जाते. उपरोक्त सर्व पुराव्यांचा साकल्याने विचार करता शिवरायांचा मृत्यू आजाराने झाल्याचे व त्यात काही कटकारस्थान नसल्याचे स्पष्ट होते. पण येथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की शिवाजी महाराज आजारी पडलेच कसे, आणि तेही असे आजारी पडले की त्यातून बरेच झाले नाहीत. या संदर्भात विचार करताना शिवाजी महाराजांची शरीरयष्टी व शरीर प्रकृती कशी होती ते जाणून घेणे गरजेचे आहे. रेव्हरंड एस्केलेट हा ब्रिटिश अधिकारी सन 1664 मध्ये शिवरायांच्या शरीरयष्टीचे वर्णन करताना लिहितो, मध्यम उंची, मजबूत शरीरयष्टी, बोलताना स्मितहास्य, भेदक नजर, सैनिकांपेक्षा अधिक गोरा रंग. जा द थेवेनॉट हा फ्रेंच प्रवासी सन 1666-67 मध्ये लिहितो, शिवरायांची उंची थोडी कमी, रंग पिवळसर किंवा गहूवर्णी रंग, डोळे तेजस्वी आणि बुद्धिमत्ता दर्शविणारे. सन 1666 मध्ये शिवराय आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस गेले असता जयपूर राज्याचा वकील परकालदास त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो. चेहरा अत्यंत सुंदर आणि आकर्षक, गौरवर्ण, राजशाही दिसणारा, धैर्य आणि पुरुषार्थ दर्शविणारा, दाढी ठेवलेली, चालताना किंचित जाडसर शरीरयष्टी. कोस्मे द ग्वार्दा हा पोर्तुगीज प्रवासी शिवरायांबद्दल लिहितो, ते स्वच्छ पोशाख परिधान करतात, व्यवस्थित दाढीमिशा ठेवतात, त्यांची नजर भेदक आहे आणि शरीरयष्टी चपळ आहे. खाफी खान हा मोगल अधिकारी लिहितो, शिवाजी मजबूत आणि चपळ शरीरयष्टीचा, गंभीर आणि प्रभावी चेहऱ्यावाला आहे. उपरोक्त समकालीन नोंदींवरून शिवाजी महाराज मजबूत शरीरयष्टीचे धनी होते आणि आपल्या शरीराची ते उत्तमरित्या काळजी घेत होते असे दिसते. तसेही शिवाजी महाराज हे राजे असल्याने त्यांच्या खानपान आणि तंदुरुस्तीची काळजी घेणारा विशेष सेवक वर्ग त्यांच्याजवळ असणारच. असे असताना त्यांना असा कोणता आजार झाला की त्या आजारात लगेच त्यांचा मृत्यू झाला, आणि कोणत्या कारणाने असा गंभीर आजार शिवाजी महाराजांना झाला? आता येथे काही वाचक प्रश्न उपस्थित करतील की शिवाजी महाराजांच्या शरीरयष्टीचे वा शरीर प्रकृतीचे आपण जे वर्णन दिले आहे ते त्यांच्या मृत्यूच्या 12-15 वर्षा अगोदरचे आहे. नंतरच्या काळात त्यांची प्रकृती ढासळली असण्याची शक्यता आहे. तर आपला हा आरोप खोडून काढणारे पुरावेही आपल्याकडे उपलब्ध आहेत. सन 1674 मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकाला हेनरी ऑक्सिडेन हा इंग्रज प्रतिनिधी हजर होता. त्यावेळी त्याने केलेले शिवरायांच्या शरीर प्रकृतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. मध्यम उंची, मजबूत आणि चपळ शरीरयष्टी, गहूवर्णी किंवा पिवळसर रंग, तीक्ष्ण आणि तेजस्वी डोळे, व्यवस्थित दाढी मिशा, अत्यंत प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व. हे वर्णन शिवरायांच्या मृत्यूच्या फक्त 6 वर्षा अगोदरचे आहे. आता शिवराय शारीरिकदृष्ट्या मृत्यूच्या वेळीही किती सक्षम होते त्याचा एक भक्कम पुरावा बघूया. डिसेंबर 1679 म्हणजे मृत्यूच्या अवघ्या 4 महिन्या अगोदर शिवाजी महाराजांनी जालनापूर म्हणजे आत्ताचे जालना या शहरावर हल्ला करून तेथील मोगल खजिना आणि व्यापारी पेठा लुटल्या होत्या. यावेळी मोगल सरदार रणमस्त खान याच्याशी त्यांची छोटीखानी लढाई झाली आणि त्यात त्यांचा विजय झाला. स्वतः शिवाजी महाराजांनी या लढाईत भाग घेतला होता.
सभासद बखर आणि मोगलांचा खाफी खान या समकालीन स्रोतांमध्ये या संदर्भातील उल्लेख आहेत. यावरून हे स्पष्ट होते की मृत्यूच्या अवघ्या 4 महिन्या अगोदरपर्यंत शिवाजी महाराज इतके धडाधक्कड होते की एका शहराच्या लुटीत आणि त्यानंतरच्या लढाईत ते स्वतः रणमैदानात शमशेर घेऊन लढत होते. शिवरायांच्या मृत्यूच्या 1.5 महिन्या अगोदरपर्यंत त्यांची तब्येत अगदी ठणठणीत असल्याचेही पुरावे उपलब्ध आहेत. 15 फेब्रुवारी 1680 रोजी शिवरायांनी आपले कनिष्ठ पुत्र राजारामाचा विवाह दिवंगत सेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी लावून दिला. सभासद बखरीत या प्रसंगाचे वर्णन आले आहे. त्यानुसार विवाहवेळी महाराज सक्रिय आणि आरोग्यवान होते. त्यांनी विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात घडवून आणला. महाराजांनी खूप दानधर्म केला. हा समारंभ त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली आणि उत्साहाने पार पाडला. शिवरायांच्या मृत्यूच्या फक्त 1.5 महिन्या अगोदरचे हे वर्णन आहे. त्यामुळे पुन्हा प्रश्न अधोरेखित होतो की त्यानंतर 1.5 महिन्यांनी असा कोणता गंभीर आजार उद्भवला की शिवरायांचा तात्काळ मृत्यू झाला आणि कोणत्या कारणाने असा गंभीर आजार शिवाजी महाराजांना झाला. उपरोक्त सर्व चर्चेचा साकल्याने विचार केल्यास आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की शिवरायांचा मृत्यू हा कोणत्या तरी आजाराने झाला हे सत्य दिसते. पण हा आजार नेमका उद्भवला कसा आणि त्याचा परिणाम शिवरायांच्या मृत्यूत कसा झाला याबाबत इतिहास मौन आहे. या इतिहासाच्या मौनाला वाचा फोडली प्राच्यविद्या पंडित कॉम्र शरद पाटील यांनी केलेल्या विश्लेषणाने. कॉम्र शरद पाटील शिवरायांच्या मृत्यूला नैसर्गिक न मानता घातपात मानतात आणि त्यासाठी अत्यंत समर्पक मांडणी करतात. त्यांच्या मते शिवरायांचे पुत्र संभाजीराजे हे शाक्त धर्माचे अनुयायी होते. शाक्त धर्म म्हणजे शक्तीची उपासना करणारा धर्म. इसवी सनाच्या 4थ्या शतकात बुद्ध धम्माचे ज्या अनेक शाखांत विभाजन झाले त्यातलीच एक शाखा होती वज्रयान. या वज्रयान पंथात तारादेवीला एक बोधिसत्व मानले जाते. बोधिसत्व म्हणजे बुद्धाची छाया म्हणजे सावली. बुद्धत्व प्राप्ती अगोदरची अवस्था म्हणजे बोधिसत्व. इसवी सनाच्या 10व्या शतकानंतर या वज्रयान शाखेचे अनेक उपशाखांत विभाजन झाले. त्यातलीच एक शाखा म्हणजे शाक्त धर्म. तारादेवीचे पुढील काळात काली, तुळजा, महालक्ष्मी, चंडी अशा विविध रूपात पूजन सुरू झाले होते. त्यातील उग्र रूपांचे पूजन या शाक्त धर्मात केले जायचे. मूळ बुद्ध विचारांशी जरी हे विसंगत असले तरी बुद्धाच्या समतावादी विचारांशी या विविध पंथांची नाळ जुळलेली होती. शाक्त धर्मात वर्ण, जात, वय, स्त्री पुरुष असा भेद केला जात नसे. शाक्त विचार संपन्ने वयोवर्ण नकार येत असे शाक्त वचन आहे. अर्थात शिवकाळापर्यंत बुद्ध आणि धम्म हे पूर्णतः विस्मृतीत गेले असल्याने वा त्यांचे ब्राह्मणीकरण झाले असल्याने शाक्त अनुयायांना त्याची जाण असणे शक्य नव्हते. संभाजीराजेही याला अपवाद नसावेत. जरी त्यांच्या एका ग्रंथाचे नाव बुद्धभूषण असे असले तरी त्यातील बुद्ध याचा अर्थ बुद्धिमान असाच ते घेत असावेत. तर अशा शाक्त धर्माचे अनुयायी संभाजीराजे होते. 6 जून 1674 रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला. त्याला ब्राह्मणांनी सुरुवातीला प्रखर विरोध केला, पण ब्राह्मणांना बरेच द्रव्य देऊन त्यांचा विरोध शमविण्यात आला. संभाजीराजांना हे पटणे शक्य नव्हते. त्यांनी सुरुवातीपासूनच या विधीतील फोलपणा शिवरायांच्या लक्षात आणून द्यायला सुरुवात केली. परिणामतः या राज्याभिषेकानंतर अवघ्या 3च महिन्यांनंतर शिवरायांनी वैदिक राज्याभिषेक नाकारला आणि सरळ शाक्तधर्मीय राज्याभिषेक केला. शिवरायांच्या या कृतीने वैदिक ब्राह्मणांचा तिळपापड उडाला. एकतर अगोदरच त्यांचा शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध होता. कसे तरी द्रव्य लोभाने ते तयार झाले होते आणि तो विधी संपन्न झाला होता. पण शिवरायांनी 3च महिन्यांनी तो विधी नाकारला आणि सरळ शाक्तधर्मीय राज्याभिषेक केला. वैदिक ब्राह्मण मंत्री आणि त्यांना साथ देणारे मराठा सामंती सरदार यांच्या दृष्टीने हा त्यांचा आणि वैदिक परंपरेचा घोर अपमान होता. त्याला कारण होते वैदिक आणि शाक्त यांच्यातील हाडवैर. वैदिक विषमतावादी आणि वर्णजात समर्थक होते, तर शाक्त हे समतावादी आणि वर्णजात विरोधी होते. शिवरायांच्या दरबारातील सर्व ब्राह्मण मंत्री हे वैदिक धर्माभिमानी होते आणि त्यामुळेच शाक्त संभाजी आणि कवी कलश यांचा त्यांना कडाडून विरोध होता. जेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजही त्या छावणीत सामील झाले तेव्हा हे वैदिक ब्राह्मण शिवरायांचेही शत्रू झाले. येथे एक बाब ध्यानात घ्या की शाक्त धर्मानुसार राज्याभिषेक करायचा असल्यास शैव विवाह ही पूर्व अट होती. शैव विवाह म्हणजे उच्चवर्णीय पुरुषाने हीन समजल्या जाणाऱ्या अस्पृश्य जातीशी विवाह करणे. ज्या अर्थी शिवरायांनी शाक्त राज्याभिषेक केला त्या अर्थी त्यांनी ही अट पूर्ण केली असली पाहिजे असे कॉम्र शरद पाटील मांडतात.
शिवरायांच्या या कृतीने वैदिक ब्राह्मणी तंबूत भूकंप झाला आणि तेव्हापासूनच त्यांनी शिवरायांचा काटा काढण्याचे कट शिजवायला सुरुवात केली. अण्णाजी नत्तो म्हणजे अण्णाजी पंत हा या कटाचा सूत्रधार होता. अर्थात संभाजीराजे हे सतत शिवरायांसोबत असल्याने त्यात त्यांना यश येणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी पितापुत्रात कलह माजवायला सुरुवात केली. सन 1677 मध्ये महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. त्या दरम्यान आंध्र प्रदेशातील श्रीशैल येथील शाक्त धर्माच्या योगिनींशी त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी धर्मचर्चा केली. शिवराय शाक्त धर्ममताच्या अधिकाधिक जवळ जात होते. हा सारा वृत्तांत रायगडावरील घरभेद्यांपर्यंत पोहोचत होता. कट शिजत होता, पण शिवराय सतत मोहिमांवर असल्याने त्यांना यश येत नव्हते आणि शेवटी ती संधी मिळालीच. संभाजीराजे दूर पन्हाळगडावर होते. राजे नुकतेच जालन्याच्या मोहिमेवरून आल्याने गडावर विश्रांती घेत होते. या योग्य आणि सर्वच दृष्टीने अनुकूल परिस्थितीचा लाभ घेण्याचे षड्यंत्रकारी शिवद्रोह्यांनी ठरवले आणि सर्वांनी संगनमत करून कोणालाही संशय येऊ नये यासाठी शिवरायांवर सुप्त विषप्रयोग केला. त्यांना आजारी पाडले आणि अत्यंत सुनियोजित पद्धतीने थंड डोक्याने त्यांची निर्घृण हत्या केली. शिवहत्येनंतरच्या घडामोडीही याला दुजोरा देतात. गडाचे दरवाजे त्वरित बंद करण्यात आले. शिवरायांच्या मृत्यूची बातमी गडाबाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. कोणालाही, अगदी संभाजीराजांनाही न कळवता अत्यंत घाई गडबडीत शिवरायांचा अंत्यविधी उरकण्यात आला. मोठा पुत्र संभाजी, जो अभिषिक्त युवराज आहे, तो जिवंत असताना तो शाक्त धर्मीय असल्याने त्याला डावलून 10 वर्षीय अजाणत्या राजारामाला गादीवर बसवून त्याचे मंचकारोहण करण्यात आले आणि त्याचे सख्खे मामा स्वराज्याचे सेनापती हंबीरराव यांना त्यांचा सावत्र भाचा युवराज संभाजीला अटक करून अथवा प्रसंगी त्याची हत्या करण्याचे आदेश देण्यात आले. पण घडले उलटेच. हे हंबीरराव स्वराज्य व शिवरायांचे पक्के पाईक निघाले. त्यांनी संभाजीराजांना सोबत घेतले आणि कारस्थानी ब्राह्मण मंत्री आणि त्यांना साथ देणारे मराठा सामंती सरदार यांना अटक केली. संभाजीराजे गादीवर बसले आणि पुढे वैदिक ब्राह्मण मंत्र्यांनी पुन्हा स्वराज्यद्रोह करताच त्यांनी त्यांना हत्तीच्या पायदळी देऊन शिवरायांच्या खुनाचा आणि स्वराज्यद्रोहाचा बदला घेतला. शिवरायांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. जय शिवराय.